लासलगाव रेल्वे स्थानकाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। लासलगाव येथील रेल्वे स्टेशनचे सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील 103 प्रमुख रेल्वे स्थानकांप्रमाणे लासलगाव रेल्वे स्थानकाचाही कायापालट करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुनर्विकास प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले। या पार्श्वभूमीवर लासलगाव रेल्वे स्थानकात विशेष कार्यक्रम आयोजित झाला होता। पुनर्विकास कामांतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक तिकीट बुकिंग काउंटर, पादचारी पूल, निवारा शेड, आरामदायक आसन व्यवस्था तसेच दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यावेळी लासलगाव स्टेशनवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। देशभरातील रेल्वे स्टेशन अत्याधुनिक पद्धतीने विकसित केली जात आहेत। त्यांना अमृत भारत स्टेशन असे नाव देण्यात आले आहे। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव, देवळालीसह सावदा, मूर्तिजापूर, धुळे या रेल्वे स्टेशनचा त्यात समावेश आहे। या कार्यक्रमाच्या कोनशिलेचे अनावरण लासलगावच्या सरपंच योगिता पाटील, टाकळीच्या सरपंच अश्विनी जाधव, रेल्वेचे अधिकारी सुनील कुमार सुमन, MDRM प्रशासन भुसावळ, मनोज तिवारी, CAM मुंबई यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समितीचे सभापती DK नाना जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णताई जगताप, कैलास सोनवणे, संतोष शेठ पलोड, राजू शेठ राण, ॲडव्होकेट वाल्मिकराव गायकवाड, राजेंद्र चापेकर, लासलगाव उपसरपंच रामनाथ शेजवळ, अशोक होळकर, बापू लचके, योगेश पाटील, तुकाराम गंगुडे, शिवा सुराशे, केशव जाधव, डॉक्टर रमेश सालगुडे, निलेश सालकडे, दत्तूलाल शर्मा, कवी प्रकाश होळकर, मनमाडचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर BL मीना, मनमाड रेल्वेचे SSG राजेश केसरी, लासलगाव रेल्वे स्थानक प्रबंधक सुनील मोरे, पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, रेल्वेचे API गवई रशीद खान यांच्यासह रेल्वे पदाधिकारी उपस्थित होते। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भुसावळ विभागात लासलगाव येथील शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीशी संबंधित विषयांबद्दल प्रेरित करणे तसेच भारतीय रेल्वे स्थानकांच्या परिवर्तनशील प्रवासाबाबत जनजागृती करणे हा यामागे उद्देश होता। या उपक्रमात लासलगाव येथील शाळांमधील 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। कांदा नगरी न्यूजसाठी असे पठाणसह ऋषिकेश जोशी, लासलगाव।